नमस्कार, जय भीम, जय शिवराय मित्रांनो. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे एव्हरीडे रोहित. आणि आज आपला आहे 11वा दिवस आणि याचबरोबर आपल्याला कमवायचे आहेत 75 डेजमध्ये 1,00,000 रुपये. सो आपण त्याचा चॅलेंज घेतलेला आहे. सो त्याचाच आहे आज 11वा दिवस. सो आता बघूया, आपले 10,000 11,000 तर कंप्लीट झालेले आहेत, 12,000 कंप्लीट झालेले आहेत. सो सुरळीतपणे आपला चॅलेंज चालू आहे. सो आता बघूया पुढे कसे कसे दिवस येतात, ते काय होतं ते. कारण की माझं अजूनपर्यंत मला बरं नाही वाटत आहे, पूर्णपणे बरं नाही वाटत आहे. थोडीशी सर्दी आहे, डोकं दुखतं आहे, त्यामुळे ब्लॉग थोडे लेट येतात आहे. आणि टायमावरती सोडायला जमत नाही, कारण की रात्रभर जागायला मला जमत नाही. सो करतो आहे हळूहळू प्रयत्न की ब्लॉग देऊ टायमावर त्याचा. तर बघूया, आता घेतलेत नेहमीप्रमाणे आपले 2 ऑर्डर्स घेऊन झालेले आहेत. चाललो आहे पिकअपला, ॲक्सेप्ट केलेत 2 ऑर्डर. पिकअपला जायचं आहे. एका ऑर्डरवाल्याने आपल्याला बोलवलं आहे की 1 वाजता या पिकअपला, तोपर्यंत आपण बाकीचे ऑर्डर्स घेऊया. बाकीचे ऑर्डर्स घेतल्याच्यानंतर 1 वाजता येऊ परत. आता पहिला पिकअप आहे टिळकनगरला, सो आता तिकडे चाललो आहे. लोअर परेलचं आहे, एक पार्सल लोअर परेलचं आहे जे की आपल्याला 1 वाजता बोलवलं आहे. आणि दुसरं पार्सल जे आहे दादर वेस्टचं आहे, जे की मी आता चाललो आहे टिळकनगरला. सो त्याप्रमाणे आपण जाऊया. आणि त्यामध्येच जर अजून 2-3 पार्सल उचलले तर तुम्हाला दाखवलंच मी. चला. तर मित्रांनो, मी आहे आता टिळकनगरला आणि आपला पहिला पिकअप झालेला आहे. आणि इथं मी एक काहीतरी असं बघितलं आहे की जेणेकरून मला असं वाटतं की माझी लाईफ खूपच चांगली आहे यापैकी. कारण की हे असं काम तर मी नाही करू शकत. माझ्याकडून हिंमतच होणार नाही हे असं काम करण्याची. ते काम बघा कसं आहे, काय आहे ते. इथे ना बिल्डिंगला मे बी कलरिंगचं काम होणार आहे. सो हे बांबू लावलेत असे बाजूने बिल्डिंगच्या. आणि हे लोक आहेत ना, विदाऊट सेफ्टी आहेत. विदाऊट सेफ्टी 8 माळ्याच्या वरतीच आहेत ते. विदाऊट सेफ्टी आहेत. कसं काम करत असतील हे लोक. तो तर बिंदास पाय ठेवून उभा राहिलाय. बापरे, हे बघा, हा तर बिंदास पाय ठेवून तिथं असा उभा राहिलाय. स्पायडरमॅनच आहे हा. त्याला काय भीती का आहे की नाही, त्याला माझ्याकडून अशी कामं होणारच नाही. हे काम बघूनच भीती वाटते. आणि हे लोक ते कामं करतात. हे बापरे, कसं जमत असेल या लोकांना. हे लोक त्यांचा घर परिवार सोडून येतात इकडे काम करण्यासाठी. आणि ही अशी काम स्वतःचा जीव धोक्यात टाकून अशी कामं करतात. आपल्याला नाही जमणार. तर मित्रांनो, आता आपल्याकडे आहे 3 पार्सल आणि आपण निघालेलो आहे. मी काय पार्सल दाखवले नाही आहे तुम्हाला, कारण की शूट करायला विसरलो मी. आणि मला आत्ता आठवलं की पार्सल तर दाखवलेच नाही आहेत. सो पहिलं पार्सल आहे जे की दादर वेस्टचं, दुसरा पार्सल आहे लोअर परेलचा, तिसरा आहे भायखळाचं जे की पोर्टर आहे. आणि 2 व्हीफास्ट आहेत आपल्याकडं. तर ड्रॉप लोकेशनला दाखवेलच मी तुम्हाला. तर बघूया आता किती वेळ लागतो, कारण की भरपूरच लेट झालं आहे. 1:45 झालेत. आणि आत्ताशी आपण फक्त माटून गेलो आहे सायन हॉस्पिटलजवळ. सो आता फटाफट जाऊया आणि पार्सल ड्रॉप करूया. 3 वाजेच्या आतमध्ये, 2:30च्या आतमध्ये तर तिन्ही पण पार्सल देऊन झाले पाहिजे, जे की शक्य नाही आहे. तरी पण मी ट्राय करेल. काय यार, हे ड्रायव्हर लोकांना ना भेंडी आखलीचा पत्ता नाही. तर मागून कसा माणूस येतोय, किती जोरात येतोय काय माहित. तरी पण हे लोक आहे ना असंच करतात. तर चला आता फटाफट जाऊया. दादरचं पहिलं पार्सल द्यायचं आहे. बघू किती वेळ लागतोय. आता वाजलेत 1:41 झालेत. चला जाऊया फटाफट. आपण आता आहे लोअर परेलला. आणि गाडीतून एवढा आवाज येतोय चालताना की भरपूरच आवाज येतोय. आणि टायर मध्ये फसतोय चालताना. सो आता बघूया. इथं मॅकॅनिक बघितलं एक, आता ते बोलतात मी बघतो, ट्राय करतो. जर झालं तर ठीकच आहे, चांगलीच गोष्ट आहे. बघूया आता काय खर्च येतोय आणि किती वेळ लागतोय, कारण की पार्सल तर आहे आपल्याकडे. बघा आता गाडीचं दाखवतो हालत कशी झाली. आता आवाज तर नाही आवाज येतोय ते तर नाही दाखवता आलं, कारण की दाखवतो मी, थांबा इकडे. हे मॅकॅनिक आहेत. आता बघू काय करतं ते. केलं तर चांगलंच आहे. आपल्या गाडीला डबल स्टँड नाही आहे, त्यामुळे आता हा सपोर्ट लावतात. ते गाडी उचलणार, ती बघणार काय झालं काय नाही. तर मित्रांनो, गाडी तर काय लोअर परेलला बनली नाही, पण त्यांनी एक नंबर दिला आहे मला. तो आहे घोडपदेवला चाललो आहे मी आता. तिकडे उंदरे पांडे करून आहे, नीरज पांडे का काहीतरी नाव आहे त्याचं. तो आता त्याच्याकडे चाललो आहे गाडी घेऊन. गाडीचा भरपूरच आवाज येतो आहे. मी आता 2 किलोमीटर
1.5-2 किलोमीटर ढकलून आलो आहे. अजून 2 किलोमीटर जायचं आहे ढकलायला. गाडी बघा कशी उभी आहे. आवाज काय येतोय काय माहिती यार, वैताग आला मला. त्यांना अजून कोणतरी असतं त्यांनी व्हिडिओ काढला असता, पण कोणच नाही. आता मलाच ढकलायची गाडी. चला, मी आता पोचलो आहे काळा चौकीला आणि खूप दमलो आहे. घाम बघा किती आला आहे, चेहरा कसा झाला आहे माझा, बापरे. दोनदा लागली पायाला गाडी, दोनदा नाही 3-4 वेळा लागली त्याला. स्टँड ते बाहेर आले तर तिकडून ते सारखंच लागतं आहे. तर हा जो शटर बंद आहे तिकडेच येणार आहे तो. बघा हे इथे थांबा, तुम्हाला बोर्ड दाखवतो. हा बोर्ड आहे, इलेक्ट्रिक्स गाड्या हा बनवतो. तो आता गेला आहे बाहेर ग्रँड रोडला कुठेतरी गेला आहे सामान आणायला. तर बोला मी आल्यावरती फोन करतो. तर अजून करता काय आला नाही. मी 2:30 तासाला फोन केला, तो बोला 1 तास लागेल. 3:30 तर झालेत. पण आता बघू आता किती वेळ लागणार आहे. इकडून एक पार्सल द्यायचं आपल्याला भायखळा वेस्टला. सो आता बघूया किती वेळ लागणार आहे. इकडून तर मी तसं पार्सल देऊन येईल, नाही तर मग काहीतरी करेल रॅपिडो, नाही तर पोर्टर काहीतरी करेल ते पार्सल सोडण्यासाठी. नाही तर मग माझा एक मित्र आहे इकडे कुणाल, तो आला आहे बनवायला गाडी त्याची. त्याच्या गाडीवरती घेऊन जाईल. बघू तो, त्याला बोलवतो मी इथे. आपल्याला काय तो त्याचं काहीतरी काम होतं माझ्याकडे. सो बघूया तो काय बोलतो आहे. तशी त्याची गाडी घेऊन पार्सल ड्रॉप करून परत इथे येऊया. बघूया काय करतो आहे. मग चालू कर. केला चालू नाही झाला, नाही चाललं. मित्रांनो, मी आता आलो आहे घरी आणि आपल्या गाडीची लागलेली आहे वाट. कारण की आपल्याला गाडी आता मला असं वाटतं उभी करावी लागणार आहे ओला सर्व्हिस सेंटरला. कारण की प्रॉब्लेम असा झाला आहे की जसं की अगोदरच्या क्लिपमध्ये तुम्ही बघितलं की गाडीचा कसा आवाज येतो आहे. गाडी चालू असताना खटखट 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 डायरेक्ट बुलेट बनते माझी गाडी. ओलाची बुलेट आहे ती. तर असा प्रॉब्लेम आहे. तर आता मी काय करू आणि काय नाही असं झालं आहे. मी ओला सर्व्हिस सेंटरला फोन केला तर ते बोलले की तुम्ही या, गाडी सोडून जावी लागेल आणि किती दिवस लागतील बनवायला ते सांगता नाहीत. कारण की कधी पण होऊ शकते, एका दिवसामध्ये पण येऊ शकतं आणि 1 हफ्ता पण लागू शकतो, 1 महिना पण लागू शकतो. सो त्याप्रमाणे तुम्ही गाडी सोडून द्यावी लागेल तुम्हाला. तर मी बोललो ठीक आहे. 3 वाजल्यापासून तर शोधतच होतो. मी बोललो चला आता जाऊ दे, 1 महिना वेट. 1 महिन्याचा आपण लांबचा विचार करूया की 1 महिन्याने गाडी भेटणार आहे. सो त्या विचारांमध्ये आता राहतोय मी की 1 महिन्यानंतर आपल्याला गाडी भेटणार. गाडी अजून सोडलेली नाही आहे. गाडी उद्या जाईल सोडायला. त्याला फक्त व्हिडिओ काढून पाठवला आहे ओला सर्व्हिस सेंटरवाल्याला. तर बघू आता ते काय बोलतं ते. त्यांना तसं सांगितलं की बेरिंगचाच आवाज येतो आहे. ते पण बोलले की बेरिंगचं जर काम असेल तर एक महिना लागेल. जर गाडीचं नॉर्मली काम असेल तर मग ते होऊन जाईल बोलतं. ते म्हणजे ठीक आहे, बघूया. तर अशा प्रकारे आजचा व्लॉग संपतोय. छोटा व्लॉग आहे कारण की शूट माझं मनच लागत नव्हतं की शूट करू मी काही. तरी पण छोटे काही क्लिप केलेत की कळावं थोडंसं त्यासाठी. कारण की माझ्यासाठी पण हे सगळं नवीनच आहे. तर बघू आता पुढे काय होतं आहे. उद्या बघू आता गाडी सोडताना मग तुम्हाला दाखवेल.